सुरुवातीलाच एक मोठी महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण केलं तर मुख्यमंत्री पदासाठी इतर कोणाही पेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळेल असं वक्तव्य शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं। त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आलाय। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांना नौटंकी छाप म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे। शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता। अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे। आमच्या देवाभाऊंची लोकप्रियता किती आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं शेंबडं पोरही सांगेल, पण ती लोकप्रियता तुम्हाला दिसणार नाही, कारण की ज्या धन्याने तुम्हाला चाकरी दिली आहे त्या धन्याचे पांग फेडायचे असेल तर फेडा, जरूर फेडा, पण ते धन्याचे पांग फेडताना महाराष्ट्रातल्या जनतेला संभ्रमित करू नका। पुढची बातमी पाहूयात। राज्य अस्थिर करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सुपारी घेतली असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय। जरांगे यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांचेच मंत्री का येतात, भाजपचे मंत्री का येत नाहीत? उदय सामंत येऊन गेल्यानंतरच आंदोलनाची घोषणा कशी होते? त्यामुळे जरांगे यांनी राज्य अस्थिर करण्यासाठी सुपारी घेतली असून एकनाथ शिंदे हेच जरांगेंचे मालक आहेत असा गंभीर आरोप वाघमारे यांनी केलाय। नक्कीच हे सुपारी बहादरच आहे जरांगे पूर्वीपासून। त्याचे जर पूर्ण सीडीआर तपासले ना सगळ्या गोष्टी कळून जातील। जरांगेचे सीडीआर राज्य सरकार का तपासत नाही आम्हाला हे कळत नाही। आणि राहिला विषय एकनाथ शिंदेचे मंत्री ज्यावेळी जरांगेकडे येतात त्याच्यानंतरच आंदोलनाची घोषणा होती, त्याच्यानंतरच आंदोलनाची तारीख दिली जाते, त्याच्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरवली जाते। पाठीमागं मी मुंबईला जायच्या अगोदर प्रताप सरनाईक लातूरमध्ये जरांगेला येऊन भेटले की लगेच मुंबईची वारी सुरू झाली। त्याच्यानंतर आता उदय सामंत येऊन गेले की लगेच पत्रकार परिषद, लगेच 30 तारखेला 30 मेला आम्ही उपोषणाला बसणार ही घोषणा। त्याच्यापूर्वी सुद्धा तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे येऊन गेले की काहीतरी बोलायचा, संजय शिरसाट येऊन जायचे। म्हणजे जरांगेकडे जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेचेच मंत्री का येतात, बाकी भाजपचे मंत्री जास्त आलेले तुम्हाला दिसत नाहीत। एकनाथ शिंदेचे मंत्री येऊन गेल्यावरच आंदोलनाची सुरुवात का होते? हे सगळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसल्यामुळे राज्य सरकार अस्थिर करायचं आणि कुठेतरी मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून टाकण्यासाठी हे सगळा चाललेला खाटाटोपे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 30 मे रोजी उपोषणाला बसणार आहेत आणि यावरच त्यांचे जुने सहकारी अजय महाराज बारसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे मनोज जरांगे यांचं 10वं उपोषण असून त्याआधी देखील त्यांनी 9 उपोषणं केली आहेत। मुंबईला घेतलेला गुलाल कशाचा होता असा प्रश्न अजय महाराज बारसकर यांनी उपस्थित केलाय। लाभार्थी टोळी जी आहे ही मनोज जरांगेंची, त्यांच्याबरोबर जे लोक आहेत ना ते लाभार्थी सगळे रात्री बेरात्री मंत्र्यांच्या भेटी घ्यायच्या। तेव्हा कबूल नाही बोलायला मराठ्यांना तू हो जरांगे तुम्ही अंधारात भेटी घेतात, कशासाठी अंधारात भेट घेतली? 2 तास चर्चा केली। काय चर्चा केली तुम्ही त्याला सांगत होते मी ओपन चर्चा करतो, मी बैठकाच मीडिया समोर घेतो। मंत्री उदय सामंत आता काही दिवसापूर्वी तुमच्या घरात आले, काय गुलगुल गप्पा मारल्या? जरांगे उत्तर द्या, काय चर्चा केली, काय सेटलमेंट केली, किती कोटीचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या सहकार्याने मिळून दिले हे सांगा। तुमचे कॉन्ट्रॅक्ट 2 सप्टेंबरला तुमचं जे काही डिलिंग झाली ना आतमधली ती डिलिंग पूर्ण नाही झाली, म्हणून हे उपोषण आहे। मराठ्यांच्या आरक्षणाचं ह्या जरांगेला काही घेणं नाही। मनोज जरांगेला आरक्षणातलं काहीच कळत नाही। जर कळत असतं तर काल जो राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना ओपनचा लाभ घेता येणार नाही, हे जे काल निर्णय घेतला याच्यावर जरांगे एक शब्द बोललेला नाही, चकार शब्द बोललेले नाहीत। मग जरांगे तुमचा धनी कोण आहे बोलावता? तुमचा गॉडफादर कोण आहे? तो जेवढं सांगत तेवढंच तुम्ही बोलता का? 2 समाजात भांडणं लावायचे, जातीत भांडणं लावायचे, एवढाच धंदा तुमचा आहे का? तुम्हाला आरक्षणातला काहीही कळत नाही आणि आज तुम्हाला 8 दशक आठवले का आमच्यासारखी कोर्टात पिटिशन करणारे
आता बातमी आहे सांगलीमधून. सांगलीमध्ये एक जुगलबंदी चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली आहे. जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जत पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. जयकुमार गोरे यांनी सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्रातील सर्वात चतुर आमदार म्हणत त्यांच्या राजकीय कौशल्याचं कौतुक केलंय, तर सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांना आजच्या युगातील सरसेनापती मल्हारराव होळकर अशी उपमा देत भविष्यामध्ये मोठ्या पदावर जाणार असल्याचं सांगितलंय. यावेळी तिघांनीही एकमेकांचं कौतुक करत विकास कामांसाठी एकत्र काम करण्याची भूमिका मांडली. कार्यक्रमात उपस्थितांमध्ये या हलक्या फुलक्या संवादामुळे चांगलीच रंगत निर्माण झाली. या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचे, आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊ सारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं, हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही, किती तरुण आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडे टाळ्या वाजवायला लागलं, पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा. काहीतरी गडीत जायचं आणि मी मागत राहायचं, असं काही करू नका. पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत, ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. आता पुढची बातमी आपण पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडतात. खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. या भेटीची कुणालाही कल्पना नव्हती, मात्र अचानक झालेली भेट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगानं घडत असलेल्या राजकीय घडामोडी यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असणार हे उघड गुपित होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे, तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतांतर नाही आहे. काहीतरी उगीच बातम्या येत आहे.